नगरपालिकेची निवडणूक म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत आणि त्या अनुषंगानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे नव्यानं उभारणारे जे उमेदवार आहेत किंवा याच्या अगोदर काही निवडणुका लढवलेले जे काही उमेदवार आता पुन्हा उभारणार आहेत, अशा उमेदवारांना घेऊन त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या वॉर्डाला घेऊन त्यांना जे काही काम करायचे आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये, त्या प्रभागातील कामांचा उहापोह आणि त्यांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेविषयी त्यांना एक विचारपीठ देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतोय. त्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रभागातील माझे विजन. MSN मराठी न्यूज, सखोल न्यूज, 24 न्यूज मराठी आणि पब्लिक ऍप तसंच सांगली नगरी या 5 YouTube चॅनलच्या माध्यमातून ही मुलाखत आपण या ठिकाणी घेतोय. आज आपल्याबरोबर एक सांगली जिल्ह्याचे प्रमुख आपल्याबरोबर, एका पक्षाचे प्रमुख आपल्याबरोबर असणार आहेत आणि ते म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे. त्याचबरोबर त्यांची ओळख फक्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इतकीच नाहीये, तर गेल्या काही महिन्यांमध्ये सांगलीमध्ये अनेक वर्षांपासून बंद पडलेला जो कृष्णाबाई महोत्सव होता त्याला पुन्हा ऊर्जित अवस्था देऊन तो पुन्हा नव्या रूपात, नव्या रंगात करण्याचं काम ज्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि तो कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पाडला. अनेक संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाविषयी वाहवा केली. अशा कार्यक्रमाचे खरं तर उद्घाटन म्हणायला हरकत नाही, जो पुन्हा नव्यानं त्यांनी ऊर्जा त्यामध्ये ओतलेली आहे. असे महेंद्र भाऊ चंडाळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. आगामी काही महिन्यांमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागते. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण प्रभागातील माझं विजन हा कार्यक्रम करतोय आणि या अनुषंगानं तुम्ही एका महाराष्ट्रातील चांगल्या दिग्गज पक्षाचे नेते आहात, जिल्ह्याचे नेते आहात, जिल्ह्याचे प्रमुख आहात. काय वाटतंय तुम्हाला आणि कशा तऱ्हेनं ही निवडणूक तुम्ही सामोरं जाणार आहे? तुम्ही स्वतः लढणार आहात की तुमचे पदाधिकारी या निमित्तानं तुम्ही उभे करणार आहे? कसं असणार आहे? सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना नमस्कार, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं आपण एवढं चांगलं एक माध्यम सर्व लोकांना आपलं मत मांडण्यासाठी हा जो मंच दिला त्याबद्दल तुमचंही पहिला मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या अर्थानं ह्या प्रक्रियेमध्ये खूप वर्षापासून काम करत करत एखाद्या प्रभागाची सेवा करावी असं वाटत होतं आणि त्या अनुषंगानं मी मागे एक निवडणूक लढवली देखील, परंतु यावेळी पक्षाची, जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शिवसेनेचे नवचैतन्य, नवविकास करणारी चांगली नगरसेवक निवडून आणायचं हे विजन डोळ्यापुढे असल्यामुळं मी कोणत्याही निवडणूक प्रक्रियेला स्वतः न उभारता जास्तीत जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे कसे निवडून येतील यासाठी काम करणार आहे. आता बघायला गेलं तर तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, परंतु काही महिन्यांपूर्वी तुम्ही असं एक वक्तव्य केलं होतं की इथली जी भाजपची जी फळी आहे ती तुम्हाला विश्वासात घेत नाही, विश्वासात न घेता काही निर्णय घेतले जात आहेत. जिल्हा नियोजन समिती असेल त्याच्यावर तुमचा पदाधिकारी नव्हता शिवसेनेचा, अशा तऱ्हेची भूमिका तुम्ही घेतली होती भाजप विरोधी. त्याबद्दल काय सांगाल? स्थानिक पातळीवरचं जे राजकारण आहे आणि मित्रपक्षाबद्दल जे आपण मला प्रश्न विचारला, अत्यंत पोषक वातावरण आता आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अत्यंत गर्दीमय वातावरण असताना देखील अनेक नेते, अनेक मातब्बर नेते जनतेच्या विकासाच्या नावावर आपल्या राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा जास्त ओढा दिसतो आणि ती त्या ठिकाणी जात आहे. त्यामुळे मित्रपक्षाची ही जी काही क्षमता आहे ती वाढलेली दिसते. नक्कीच त्यामुळं त्यांनी केलेला हा आमच्यावर दुर्लक्ष आहे, परंतु त्यांनी किती जरी दुर्लक्ष केलं तरी सुद्धा अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी काम केलं, त्यांची वोट बँक तयार झाली, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना मानणारा एक वर्ग तयार झाला. त्यामुळेच आम्हाला मागच्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आणि नक्कीच ते यश या महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समिती गणमध्ये ही आम्हाला प्राप्त होईल हा आशावाद मनात धरून कुणीही जर युती केली नाही किंवा वरिष्ठ पातळीवर जे काही आदेश माझे नेते देतील त्या अनुषंगानं येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार हे सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.
खरं बघायला गेलं तर तुमची जी पाठीमागची जी राजकीय पार्श्वभूमी बघायला गेलं तर अगदी संघर्षातून तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी सफाई कर्मचारी म्हणून तुम्ही सुरुवातीला काम केलं. तुमच्या जी वस्ती आहे ती वस्ती उठवण्याचं काम काही राजकीय नेत्यांकडून झालं आणि त्या संघर्षातून तुम्ही बाबा आपल्याकडे सत्ता पाहिजे, आपल्याकडे राजकीय अस्तित्व आपलं पाहिजे, तरच आपण स्वतःच बचाव करू शकतो, आपल्या समाजाचा बचाव करू शकतो, या उद्देशानं तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. तो काळ कसा होता आणि आता काय कसं बघताय तिकडे सगळीकडे? नक्कीच त्या परिस्थितीला कुठल्या म्हणजे आपल्या दुश्मनालाही जायला लागू नये अशा विचारधारेचा मी, कारण तो जे संघर्ष मी पाहिला त्या माझ्या समाजासाठी जे मला जेल सुद्धा त्या ठिकाणी भोगावी लागली. अत्यंत विकृत पद्धतीनं सांगली त्या राजकीय नेत्यांनी ती जागा गिळंकृत करण्याच्या उद्देशानं फक्त विकासाच विजन दाखवत ती जागा बळकवण्याच्या उद्देशानं ते केलेलं कर्मकांड होतं. त्यावेळी मी अत्यंत सामान्य कुटुंबातला सफाई कर्मचारी होतो आणि माझ्या कुटुंबावर घेतलेली ती अन्यायकारक भूमिका होती. त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर आपल्याला राजकीय पैलवान व्हायला पाहिजे, कारण समोरचा हा राजकीय पैलवान आहे आणि त्याला जर पाडायचं असेल तर आपल्याला राजकीय पैलवान होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळी ज्या ज्या घडामोडीला मला सामोरं जावं लागलं त्यातून मला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे मी या मैदानात उतरलो आणि त्यानंतर कळालं की फक्त माझ्या समाजावर किंवा माझ्यावर अन्याय झालेला नाही तर माझ्या अखंड सांगली नगरीवर हा अन्याय झालेला आहे. कारण सांगलीनं अनेक नेत्यांना भरभरून दिलं, मातब्बर पदावर म्हणून त्यांना बसवलं, परंतु इतर शहर आपल्या शेजारचा जर कोल्हापूर जिल्हा पाहिला, आपल्या शेजारचा जर सोलापूर जिल्हा पाहिला किंवा आपल्या लगतचा सातारा जिल्हा पाहिला तर त्या ठिकाणी झालेला जो विकास त्याचा जर आलेख घेतला तर त्या मानानं सांगली आपली अत्यंत मागे राहिली आणि सांगलीचा विकास झाला नाही. या फक्त घराण्याशाहीमुळं चार मोठ्या कुटुंबाच्या वादामध्ये आपली सांगली मात्र वंचित राहील. ज्या पद्धतीने आपली कृष्णामाई त्या महोत्सवापासून वंचित होती तसंच आपली सांगली नगरी ही विकासापासून वंचित आहे आणि त्यासाठी काहीतरी करावं या उद्देशाने मी लढलो, विरोधकांशी भिडलो आणि आज शिवसेनेमुळे मी घडलो. खऱ्या अर्थानं आज पक्षाचे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं नक्कीच आगामी काळामध्ये तुम्ही सांगलीचा विकास हा फक्त विकास नाही तर गतिमान विकास झालेला बघा. खरं पाहायला गेलं तर नुकताच तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये कृष्णमाई महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. याच्या अगोदर अनेक वर्ष तो बंद होता, त्याला ऊर्जितावस्था देण्याचं काम तुम्ही केलं गणपती पंचायतच्या अनुषंगाने आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम केला. परंतु ज्या कृष्णामाईसाठी तुम्ही हा कार्यक्रम केला ती कृष्णामाईची जी अवस्था आता जर बघितली तर संपूर्ण गटार महापालिका क्षेत्रातील अनेक गटार येऊन या नदीला मिळत आहेत. शरीराला सगळ्यात मोठं गटार आहे तो सगळा येऊन आपल्या नदीमध्ये मिळतोय. परवाच जर गेल्या आठवड्यातली आपण अवस्था बघितली तर पूर्ण नदी फेस, नदीमध्ये सगळा फेस आलेला होता या दूषित पाण्यामुळे. याकडे कशा तऱ्हेनं बघताय? कारण अनेक निवडणुका, विधानसभांच्या निवडणुका या शरी नाल्याला घेऊन लढल्या गेल्या, अनेक आमदार या शरी नाल्याच्या प्रश्नावर निवडून आले. असं असताना याकडे गांभीर्यानं अजून पाहिलं जात नाही. काय तुमची भूमिका राहणार आहे? कारण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला पण हा मुद्दा अनेक उमेदवारांच्या ठायच्यामध्ये असणार आहे. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं काय कृष्णामाई ही जीवन जलवाहिनी आहे. आपल्या शहराच्या मुख्य प्रभागातनं ती जाते आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मी मगाशी जे बोललो की ज्या पद्धतीनं ह्या पूर्वी ज्या ज्या नेत्यांना ह्या सांगली नगरीतील नागरिकांनी मतदारांनी मतदान केलं आणि चांगल्या उच्च पदावर विराजमान केलं, त्यांनी ज्या पद्धतीने या सांगली नगरीचा विकास केला पाहिजे होता, त्या शेरी नाल्याचा व्यवस्थापन व्यवस्थित केली पाहिजे होती, त्या पद्धतीने केली गेली नाही. त्यामुळे जशी अवस्था आज कृष्णामाईची तशीच या सांगली नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींचे तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जर गेला, काही प्रभाग वगळला तर आपल्या सांगलीमध्ये जो विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे. म्हणजे एक एक ठिकाणी तर असं वाटतंय की ते सांगली शहरात राहतात, सांगली महानगरपालिका हद्दीत राहतात का एखाद्या आदिवासी पाड्यात राहतात, इतकी वाईट अवस्था. रस्ता नाही, गटार नाही, लाईट नाही, पाणी नाही, अत्यंत विकृत पद्धतीने विकासाच्या नावावर काही वर्षापूर्वी ज्या झोपडपट्टीधारकांची घरं पाडून त्या लोकांना
वाल्मिकी आवास योजनेच्या अंतर्गत केलेल्या इमारतीमध्ये त्या लोकांना नेऊन बसवलं गेलं. खऱ्या अर्थानं आपण कधीतरी तुमचा कॅमेरा जो सत्यता बाहेर आणतो तो जर त्या ठिकाणी घेऊन गेला तर तुम्हाला लक्षात येईल की त्या लोकांना तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्त्यांची तिथल्या ड्रेनेजची खूप अवस्था वाईट आहे. हे डोळ्यानं मी पाहिलंय. काही दिवसापूर्वीच मी सन्माननीय आयुक्तांना त्या संदर्भात निवेदनं दिली. त्या ठिकाणी 2 वेळा स्वच्छता अभियानं घेतली. आता त्या ठिकाणी जी बाहेरची स्ट्रीट लाईटची जी अवस्था बिकट झालेली त्या सुद्धा मंजूर करून घेतल्या. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीत त्या लोकांना विकासाच्या नावावर एखाद्या फपाट्यात नेऊन जो पूर पट्ट्यामध्ये येणारा भाग आहे, म्हणजे सांगलीत पहिला पूर आला तर कुठे येतो तर त्या परिसरात येतो. अशा ठिकाणी त्या लोकांना नेऊन त्यांच्यावर अन्यायकारक भूमिका त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी घेतली. म्हणजे त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की शहरातल्या मूळ प्रवाहात असलेल्या जागा गिळंकृत करण्यासाठी किंवा त्या झोपडपट्ट्यांना लागत असलेले जे बंगले धारक आहेत त्यांच्याकडून सुपाऱ्या घेऊन या लोकांवर ही अन्यायकारक भूमिका विकासाच्या नावावर घेण्यात आली. हा सगळा प्रकार आपल्याला खोडून काढायचा आहे. त्यामुळे एक नवीन ऊर्जा, एक नवा पक्ष जो या सांगलीची खऱ्या अर्थानं सेवा करू शकतोय अशाला या माध्यमातून पुढे आणायचं काम मी या सगळ्या माध्यमातून करणार आहे. आता बोलता बोलता तुम्ही एक मुद्दा मांडला की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आता नव्यानं निर्माण झालेले जे काही क्षेत्र आहे, म्हणजे आपण विस्तारित भाग गुंठेवारी क्षेत्रातला भाग आहे, अशा ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या मूलभूत सोयी सुविधा द्यायला पाहिजेत, गटार, पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेजची व्यवस्था नाही, अनेक प्लॉटमध्ये झाडं झुडपं वाढलेले आहेत. असं तुम्हाला असं वाटतंय का की इथले नगरसेवक ते सोयी सुविधा द्यायला कमी पडतायत? काय वाटतं? अगदी बरोबर आहे. कारण काय आहे की ज्या परिसरानं तुम्हाला भरभरून मतदान केलं त्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्हाला नगरसेवक म्हणून त्या महापालिकेच्या दालनात पाठवलं, ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे होतं नक्कीच ते कमी पडलेले आहेत. आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की नगरसेवक पदची मुदत संपल्यानंतर प्रशासक राज आला आणि काही चुकीच्या पद्धतीचे अधिकारी या महापालिकेमध्ये आले. त्यांनी फक्त स्वतःच्या विकासावर लक्ष दिलं, या सांगलीच्या विकासावर त्यांनी लक्ष दिलं नाही. नक्कीच त्यामुळं काही नगरसेवक आणि काही चुकीचे अधिकारी यांच्या सांगडमुळेच आपल्या ह्या विस्तारित भागांचा जो काही विकासाचा दर्जा आहे तो सुधारला नाही आणि आजही ती लोक विकासापासून वंचित आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ते सगळी लोक आपल्या या ठिकाणी असलेले जी काही कर आहे ते सगळ्या सर्व समावेशक ती भरतायत. ज्या पद्धतीने शहरातल्या मुख्य भागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच पद्धतीने ह्या विस्तारित भागातल्या लोकांना सुद्धा मिळायला पाहिजे, परंतु तसं या ठिकाणी होताना दिसत नाहीये. तुम्ही आता शिवसेनेकडून आता ही निवडणूक लढताय किंवा घटक पक्ष, तुमचं काय असं आहे की सोबळावर आम्ही लढवणार आहोत किंवा तुमच्या महायुतीकडनं लढणार आहात, कसं असणार आहे तुमचा अजेंडा? महायुती आणि स्वबळाचा नारा हा पक्षाचे मुख्य नेते यांच्या आदेशानुसार घेतला जाणारा निर्णय आहे. परंतु एक स्थानिक जबाबदार पदाधिकारी या नात्यानं मला काय वाटतंय ते माझं वैयक्तिक मत या ठिकाणी आपल्या प्रश्नाला अनुसरून उत्तर द्यावं असं मला वाटतंय की खऱ्या अर्थानं आजची जर वास्तविक परिस्थिती पाहिली तर ज्या नगरसेवकांनी 2-2, 3-3, 4-4 वेळा निवडणुकी लढवल्या ते विजयी झाले आणि वार्डाच्या विकासाच्या नावावर त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलं, वार्डाचा विकास केला नाही, तीच लोक परत मोठ्या ताकदीनं मोठ्या दिमाखानं याच यंत्रणेत मिळवलेला आर्थिक लाभातला थोडाफारसा भाग यामध्ये खर्चून पुन्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज झालेले आणि त्या अनुषंगाने इतर पक्षांनी त्यांना संधी द्यायचं जाहीर करून टाकले. परंतु तसं न करता खऱ्या अर्थानं महापालिका ही सर्वसामान्य जनतेची आहे, या लोकांची आहे आणि उमेदवारही देताना या सर्वसामान्य जनतेच्या मागणीनुसार असावा असं मला वाटतंय. खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या त्या प्रभागातल्या जनतेने ठरवावा की बाबा आमचा हा उमेदवार असावा. आता काय अशी काही घटना म्हणजे अशा घडलेल्या आहेत की एखाद्या पक्षातून भाजपमध्ये काही उमेदवार आलेले आहेत, काही माजी नगरसेवक आलेले आहेत, बरोबर, आणि त्या वॉर्डामध्ये ज्यांनी भाजपचं अगोदरपासून जे पूर्वीपासून काम केलेलं आहे 10-15 वर्ष,
पण त्यांना पुन्हा डावलण्याचं काम होतंय आणि यांना पक्षानं पुन्हा उमेदवारी देण्याची चर्चा काही ठिकाणी होते. हे कितपत योग्य आहे आणि याकडं घटक पक्षातला एक पक्ष म्हणून कसं वाटतं तुम्हाला, काय वाटतं? अत्यंत तुम्ही म्हणजे सांगलीकरांच्या तळमळीतला जे हाडाचा एखादा कट्टर कार्यकर्ता आहे, पक्ष कुठलाही असो, संघटना कुठलीही असो, परंतु आपल्या आयुष्यातला एक अनमोल वेळ वेचून ते पक्ष संघटना आपल्या प्रभागामध्ये वाढवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जात संघर्षमय वातावरणात तो पक्ष त्या ठिकाणी वाढवतो. तिथं पक्षाला एक पोषक वातावरण तयार करतो, काही निवडणुकाही लढवतो. परंतु विरोधी उमेदवार प्रबळ असल्यामुळे, प्रस्थापित असल्यामुळे त्याला पराजयाचा सामना करावा लागतो आणि हे करत 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 तो जनतेच्या मनामध्ये आपलं स्थान, आपल्या पक्ष संघटनेचं स्थान एका चांगल्या स्तराला नेतो. त्यावेळी तो निवडून येईल असा आशावाद तयार होतो. त्यावेळी विरोधी ज्या व्यक्तीनं त्या उमेदवाराला, त्या पक्षाला वारंवार त्या ठिकाणी पराजित केलं, तोच उमेदवार आता आपण इकडून उभारलो तर निवडून येणार नाही म्हणून आपल्या स्वार्थासाठी या पक्षामध्ये येतो आणि तेथून उमेदवारी मिळवतो. म्हणजेच त्या पदाधिकाऱ्यावर, त्या पक्ष संघटनेवर हा मोठा अन्याय आहे असं मी समजतो. कारण ज्या कार्यकर्त्यानं आपल्या जीवाचं रान करून आपलं संघटना, आपलं पक्ष आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही तर आमदारकी आली, खासदारकी आली, तर त्या ठिकाणी त्या प्रभागात आपल्या नेत्याला एक विक्रमी मतदान मिळवण्यासाठी मनापासून काम केलेलं आहे. त्या कार्यकर्त्यावर हे अन्याय होते. आपण जर पाहिला तर माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे म्हणतात की नेत्यांच्या निवडणुका आता झाल्या, आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या. कार्यकर्ता आपल्या निवडणुकीच्या वेळी तो चांगला असतो, चांगलं काम करतो, परंतु आपण एकदा निवडून आलो की मग तो कार्यकर्ता बरोबर नाही, ते व्यवस्थित बोलत नाही, त्याचं वागणं बरोबर नाही असं म्हणून त्याला डावलण्यापेक्षा त्याच्या खांद्यावर हात ठेवून, त्याच्या डोक्यावर हात ठेवून आपण एक नेता म्हणून जबाबदारीनं त्या कार्यकर्त्याला या जनसेवेची संधी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने एवढ्या चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या नेत्या समवेत आम्ही काम करतो. खऱ्या अर्थानं आमचं पक्ष असू दे, मित्र पक्ष असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, त्या सर्वांना मी हात जोडून एक सांगेन की ज्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे तुमच्या संघटनेसाठी, तुमच्यासाठी काम केलंय, तुमचा प्रभाव त्या प्रभागामध्ये त्यानं वाढवलेला आहे, तर त्याला डावलून तुम्ही आयात करून घेतलेल्या नेत्यांना, ज्या नेत्यांनी ह्या आधी तुमच्या उमेदवाराला पाडलं, तुमच्या पक्षाला मतदान होऊ नये म्हणून ताकदीनं काम केलं, अशाला तुम्ही उमेदवारी देऊ नये, त्याला निवडून आणून त्याला मोठा करू नये. हे कदापि योग्य नियतीला सुद्धा होणार नाही. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असे अनेक मुद्दे आहेत जे आगामी निवडणुकीचे कळीचे मुद्दे ठरू शकतात. असे कोणकोणते मुद्दे आहेत जे कळीचे ठरू शकतात आणि तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन हे निवडणूक सामोरं जाणार आहे? सर्वप्रथम तुम्हाला मी सांगितलं की विस्तारित भाग हा जास्त प्रमाणात आपल्या सांगलीमध्ये आहे. त्याचं कारण आहे की सांगलीला जे पूरपट्टा आहे त्यामुळे बरीच लोक विस्तारित भागामध्ये स्थलांतरित झाले. काही छोटे मोठे व्यापारी ज्यांना शहरामध्ये असलेली त्यांची घरं लहान होती, त्यांना मोठी घरं, कुटुंब मोठं झाल्यामुळं करायची होती, त्यामुळे ती विस्तारित भागात जाऊन बसली. म्हणजे ही मूळची सांगली खरंच आहे, फक्त ती शहरातनं बाहेर पडून विस्तारित भागात गेलेली. त्यांचा विकास हा कळीचा मुद्दा आहे. कारण गेले कित्येक वर्ष सर्व प्रकारचे कर भरून देखील त्यांना ज्या पद्धतीनं तिकडचा विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये. सांगलीतले मुख्य रस्ते पाहिले तर त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सांगलीकरांना एखादा पाहुणा आपल्याकडे आला तर कौतुकानं आमच्या इकडं एखादी बाग किंवा एखादं संग्रहालय किंवा एखादी अशी दर्शनीय गोष्ट ज्याच्यामुळे तुम्हालाही बरं वाटेल, संध्याकाळचा एक फेरफटका मारायला जाऊ म्हणून असं काही केलेलं आतापर्यंत या ठिकाणी दिसत नाही. आपल्या सांगली नगरीचा आराध्य दैवत गणपती आहे आणि त्या गणपती मंदिरामुळेच या सांगली नगरीला शोभा आहे. परंतु आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून, तिथे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून या शहरासाठी ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता तसा काही झालेला या ठिकाणी दिसत नाहीये. आणि तो सगळा विकास उत्तम दर्जाचा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत. 100% ज्या पद्धतीनं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी
अखंड महाराष्ट्राचा विकास गतिमान केला, त्याच धर्तीवर या सांगली नगरीचाही विकास आम्ही चांगल्या दर्जाचा करू, हा एक आश्वस्त चेहरा म्हणून तुमच्या पुढे आम्ही येणार आहोत. नुकतीच एक 2-4 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या ज्या प्रभागामध्ये याच्या आधी जे उमेदवार निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून, जो जिथून निवडून आलाय त्याला तिथं उमेदवारी दिली जाईल, अशा तऱ्हेचं वक्तव्य त्यांनी 2 दिवसापूर्वी केलेलं आहे. याकडे तुम्ही कसं बघताय? तुमचा महायुतीमधील तुम्ही घटक पक्ष आहात भाजप बरोबर, तर तुम्हाला काय वाटतंय की कसं त्यांचा हा निर्णय बरोबर आहे की काय यामध्ये त्रुटी आहे? खऱ्या अर्थानं त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अनुषंगानं अत्यंत ज्येष्ठ नेते दादांचा गाढा अभ्यास या सगळ्या प्रक्रियेवर, अनेक उन्हाळे पावसाळे अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी आगामी निवडणुकीत आपलं विजन म्हणून त्यांनी निर्णय घेतला. परंतु एक सांगलीकर म्हणून आणि कृष्णामाई पुत्र म्हणून मला जे काही वाटतंय ते माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी मांडतोय की ज्या नगरसेवकांना सेवा करण्याच्या उद्देशानं एखाद्या प्रभागातून 2-2, 3-3 वेळा निवडणुका जिंकल्या आणि त्या प्रभागाचा विकास केले, तर खऱ्या अर्थानं त्यानं आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यानं ती जबाबदारी स्वीकारून इतर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली पाहिजे. खऱ्या अर्थानं जर त्यानं त्या प्रभागाचा विकास केला असं त्याला वाटत असेल तर त्यानं इतर प्रभागातून उभारून निवडून त्या प्रभागाचा विकास करायची इच्छा व्यक्त केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर त्यानं विकास खरोखर त्या ठिकाणी पूर्णतः चांगल्या पद्धतीने केलाय तर त्यानं त्याच्या आयुष्यातले 15 वर्ष 10 वर्ष देऊन विजन पूर्ण केलंय, त्यानं आता दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे या विचारधारेचा मी आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नेत्यांनी तशा पद्धतीने यामध्ये निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही आणि स्थानिक नागरिकांवरही अन्याय होणार नाही. किती दिवस एकच नेता म्हणून बदलायचा? मुळात नगरसेवक ही जी व्याख्या आहे ही सेवकाची व्याख्या आहे, परंतु आपण जर पाहिलं की एकदा निवडून आला की 5 वर्षासाठी सेवक न होता तो मालक होतो, सेवकाचा साहेब होतो आणि साहेब कालांतराने लुप्त होतो, दिसत नाही. आणि जशी जशी निवडणूक येते छोट्या मोठ्या भेटीगाठी घेऊन छोटे मोठे भेटवस्तू देऊन पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच ह्या लोकांचा अजेंडा ह्या प्रभागाचा विकास नाही, स्वतःचा विकास आहे. आणि ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने केलंय त्यांची 10-15 वर्षापूर्वी ते निवडून यायच्या आधीची त्यांची आर्थिक परिस्थिती बघा आणि आजची त्यांची आर्थिक परिस्थिती बघा. माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच त्यामध्ये सगळ्यांना मिळेल. पालकमंत्र्यांचं हे जे वक्तव्य आहे महानगरपालिकेची निवडणुकीला घेऊन, हे करत असताना किंवा आता जी पार्श्वभूमी चालू आहे म्हणजे आगामी काही 1-2 महिन्यामध्ये निवडणुका होत आहेत, आतापासून अनेक पक्ष संघटनांनी तयारी चालू केलेली आहे, पण हे करत असताना भाजपकडून तुम्हाला विश्वासात घेतलं जातंय का ह्या अशा गोष्टींबाबत? ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं, त्यानंतरची विधानसभा त्यामध्ये त्यांनी विश्वासात घेतलं, परंतु आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आतापर्यंत तर त्यांनी विश्वासात घेतले असं कुठेही चित्र नाही. आम्ही आमच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टी आपला मोठा भाऊ मोठा पक्ष आहे या नात्यानं आम्ही प्रयत्न केलेला आहे, आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे आणि महायुती म्हणून आपण एकत्रित बसलं पाहिजे, चर्चा केलं पाहिजे. कारण काही दिवसातच आगामी सर्व निवडणुका लागत आहेत, ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं ह्यामध्ये आखणी करावी लागेल, त्यासाठी आपण बसलं पाहिजे अशा अपेक्षा आम्ही स्थानिक आमदारांच्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु असं होत असताना तुम्ही म्हणला विधानसभेला त्यांनी विश्वासात घेतलं होतं, लोकसभेला घेतलं होतं, परंतु आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्याबाबत मात्र आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. या संदर्भात तुमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी तुम्ही बोललाय का या संदर्भात? असा आमच्याकडे जिल्ह्यामध्ये असा अन्याय होतोय? या संदर्भात पक्षाच्या मुख्य नेते व आमचे पक्षाचे जे सचिव आहेत त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आगामी ह्या दिवाळीनंतर आम्ही नक्कीच घालणार आहोत. त्यांना इथली सगळी वास्तविक परिस्थिती आम्ही सांगणार आहोत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ह्या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जात असताना मुख्य नेत्यांचा आदेश व निर्णय खूप महत्वाचा आहे, परंतु ह्या ठिकाणी असलेली वास्तविक परिस्थिती वास्तुनिष्ठ अहवाल हाही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं
ही आमची नैतिक जबाबदारी आणि नक्कीच आम्ही तो काही दिवसामध्ये तो पोहोचवतो आणि त्यांच्याकडून येईल त्या आदेशाप्रमाणे आमची पुढील वाटचाल राहणार. खरं पाहायला गेलं तर गेल्या काही महिन्यातली जर घटना आणि हे बघितले घटनाक्रम बघितले तर भाजपकडं काँग्रेसच्या नेत्यांचा ओढा जास्त वाढलेला आहे. कारण अनेक वर्षांपासून सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अनेक दिग्गज नेते, अनेक मंत्री, मुख्यमंत्री या काँग्रेसनं या महाराष्ट्राला दिलेले आहे. आणि असं असतानाही भाजपकडं अनेक काँग्रेस नेते असतील किंवा इतर पक्षातील नेते असतील हे आता प्रवेश करताना दिसत आहेत. नेमकं याकडे कसं बघताय? जिल्ह्याचे प्रमुख, एका पक्षाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही काम करताय, या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अखंड देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नारा होता, काँग्रेस मुक्त भारत. परंतु ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं, सांगली जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर काँग्रेस युक्त भाजप, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत न होता सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण अवस्था पाहिली तर काँग्रेस युक्त भाजप झालेलं आहे. ही अत्यंत म्हणजे बालेकिल्ल्याला सुरुंग लावला, बालेकिल्ला फोडला आणि आपला बालेकिल्ला म्हणून निर्माण केला. परंतु ह्या ठिकाणी महायुतीचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख या जिल्ह्याची निर्माण व्हायला पाहिजे होती, परंतु तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही. याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय होईल का वाटतंय का? अगदी प्रचंड गदारोळ या सगळ्या प्रक्रियेत होईल. मगाशी मी ज्या पद्धतीने म्हणलो की एखाद्या कार्यकर्त्यानं आपल्या जीवाचं रान करून एखाद्या प्रभागामध्ये आपल्या पक्षाला एक चांगल्या परिस्थितीला नेऊन पोहोचवलं आणि त्या ठिकाणी त्याला वाटू लागलं की आता मी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला यश संपादन करून देऊ शकतो. अशा वेळी समोरच्या विरोधी गटातल्या उमेदवाराला आपल्याकडे घेऊन त्याला उमेदवारी देणं म्हणजेच त्या कार्यकर्त्यावर केलेला अन्याय आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्यामुळेच मला वाटतंय की निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात असताना अत्यंत गदारोळ अशी परिस्थिती निर्माण होईल आणि त्याला सगळ्यांना सामोरे जावं लागेल. आता निवडणूक होते, काही महिनेच राहिलेले आहेत. शिवसेना म्हणून कशा तऱ्हेनं तुमचा अजेंडा असणार आहे? कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लोकांसमोर जाऊ इच्छिताय? शिवसेना म्हणून सर्वप्रथम आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून मी जनतेला, आपल्या सांगलीकरांना आवाहन करणार आहे की तुम्ही तुमच्या प्रभागातला प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती तुम्ही निवडा, त्याची सूचना आम्हाला द्या, आम्ही नक्कीच त्याला उमेदवारी देऊ. परंतु ज्या ठिकाणी अशी परिस्थिती नाहीये, आपला एखादा चांगला पदाधिकारी शिवसेनेचा हाडाचा कट्टर शिवसैनिक जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगलं विजन घेऊन काम करतोय तर नक्कीच त्याच्या पाठीशी राहून त्याला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही मी घेणार आहे. आणि तेवढ्याच ताकदीनं पक्ष संघटना आणि माझे वरिष्ठ नेते माझ्या पाठीशी राहणार. तशी चाचपणी तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये चालू केली आहे? अत्यंत प्रभावीपणे ती चाचपणी चालू आहे. आम्ही प्रत्येक प्रभागातल्या जी काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, ज्यांचं विजनच त्या प्रभागाचा विकास आहे, त्यांच्याशी भेटीगाठी घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. काही समाजाचे प्रमुख आहेत, ज्यांच्या समाजाच्या लोकांची एखाद्या प्रभागामध्ये संख्या जास्त आहे, अशाही लोकांना आम्ही भेटतोय. तसेच आमचे जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत. ज्या त्या भागातल्या प्रभावी जी काही प्रश्न आहेत, जी मार्गी लागली नाही, जी मार्गी लागणं अत्यंत तात्काळ गरजेचे आहे, त्या सगळ्या सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम हा माझा शिवसैनिक करतोय. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सांगलीची सेवा करायची आहे या उद्दिष्टानं या ठिकाणी काम करतोय. तुम्ही स्वतः निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहात का? कारण महानगरपालिकेमध्ये अशा तुमच्यासारखा एक प्रभावी नेता, नगरसेवक म्हणून असणं खरंच काळाची गरज आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक समस्या, अनेक अडीअडचणी, लोकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी लोकांना सध्या झगडावं लागतंय. या संबंध गोष्टीकडे पाहता तुम्हाला असं वाटत नाही का आपणही उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवावी? नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं स्फुल्लिंग यासाठी म्हणून पेटतंय. कारण सांगलीवर झालेला जो अन्याय आहे ते डोळ्यानं बघवत नाही. महापालिकेचं ज्या पद्धतीचं कामकाज आहे तेही बघवत नाही. मागच्या वेळची जर आपण परिस्थिती पाहिली तर सांगा मी कुणाची, अशी महापालिकेची अवस्था होती. कारण
सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हे सगळे मोक्याच्या पदावर होते आणि त्या ठिकाणीचा जो कामकाज चालला होता तो संगनमतानं चालला होता. आणि त्यावेळी आपल्या सांगलीकरांची, सांगलीतील सर्वसामान्य लोकांची अवस्था अशी झाली होती की सांगा मी कुणाची महापालिका. खऱ्या अर्थानं अशी वाईट दैना अवस्था आपण डोळ्यानं पाहिलेली आहे. आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की मोक्याची पदं म्हणजे मी काय म्हणतो की 2.5 वर्षाचा जो कालखंड होता तो आमच्या मित्र पक्षाचा महापौर होता आणि त्यानंतरचा जर 2.5 वर्षाचा कालखंड पाहिला तर तो विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महापौर होता. अत्यंत दैना अवस्था त्या घडामोडींमध्ये घडली आणि सांगलीकरांना एक वेगळी अनोखी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती पाहायला भेटली. खऱ्या अर्थानं असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला सांगलीचा विकास चांगला करायचा असेल तर चांगल्या विचारधारेची लोकांच्या पर्यंत जमिनीवर राहून काम करणारी कार्यकर्ते या ठिकाणी उमेदवार म्हणून दिले पाहिजे आणि ते निवडूनही आणले पाहिजे, जेणेकरून परत अशी अवस्था होणार नाही. तुम्ही लढण्यास इच्छुक आहेत का? त्यासाठी मला असं वाटतं की आपण लढलं पाहिजे, परंतु काय पक्षाची जबाबदारी ही माझ्याकडे 2 मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघ मी माझ्या नेत्यांना सांगताना सांगतोय की राजकीय दृष्ट्या दुष्काळग्रस्त भागाचा मी जिल्हा प्रमुख आहे. त्याचं कारण हे की या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार आमच्या मित्र पक्षाचा आहे, विधानसभेचा उमेदवार आमच्या मित्र पक्षाचा आहे. माझ्याकडे सांगली आणि मिरज या 2 विधानसभा आहे आणि ह्या दोन्ही विधानसभेला मिळून एक महापालिका क्षेत्र येते. आणि मागचे जर 15 वर्षाचा कालखंड आपण जर पाहिला तर शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. मग मी स्वतः उभारून मी माझ्या निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहून माझ्या पक्षाला एक चांगले उमेदवार निवडून द्यायला मला खूप अडचणींना सामोरे जावं लागेल असं मला वाटतंय. म्हणून मी ह्या प्रक्रियेत स्वतः न उभारता ज्या चांगल्या पद्धतीने माझ्यापेक्षाही तळमळीने काम करणारे जे नवखे तरुण आहेत, ज्यांना आपल्या वार्डाचा, आपल्या प्रभागाचा विकास करायचा, त्यांच्या पाठीशी राहून एक जिल्हा प्रमुख या पदाची जी जबाबदारी की आपल्याला आपल्या प्रभागामधील आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून आणणं या भूमिकेत मी राहणार. म्हणून मी स्वतः निवडणुकीच्या प्रक्रियेला जरी सामोरे जात नसते तरी सुद्धा एक चांगले पद्धतीचे नगरसेवक आणि शिवसेनेच्या मुळावर असलेला तो 0 नगरसेवकाचा जो आकडा तो मोडीत काढायचं काम नक्कीच मी या माध्यमातून करणार. नक्कीच या निमित्तानं प्रभागातील माझं व्हिजन या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे. अनेक घटना ज्या आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडणाऱ्या किंवा ज्या मूलभूत सोयी सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळालेल्या पाहिजे त्या मिळत नाहीत आणि त्या मिळवण्यासाठी आमच्या पक्षाचे किंवा आमच्या घटक पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अनेक प्रभागामधून आमचे जे उमेदवार आहेत ते उभे करणार आहोत आणि त्या संदर्भातील चाचपणी प्रत्येक वॉर्डामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि काम करणाऱ्या माणसालाच आमचा पक्ष उमेदवारी देणार आहे. या तऱ्हेचा विश्वास महेंद्र चंडाळे यांनी व्यक्त केलेला आहे.